नमस्कार मित्रांनो, हा आहे आमच्या दापोली ट्रिपचा दुसरा दिवस. जर तुम्ही दापोलीला फिरायला यायचा प्लॅन करत असाल तर ही 3 ठिकाणं मिस करू नका. परशुराम भूमी, स्वयंभू चंडिका माता मंदिर आणि तिकडचे हापूस आंबे. सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेला लाडघर बीच. आज आपण या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत. सूर्योदय पूर्णपणे झालेला आहे आणि आजची सकाळ झाली ती ह्या पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे. हा होता आमच्या बाल्कनीचा सुंदर व्ह्यू. खरंच दिवसाची सुरुवात यापेक्षा सुंदर काय असू शकते. आजचा दिवस इथूनच सुरुवात करत होतो. चला निघूया नाश्त्यासाठी. आम्ही होतो फन समाली रिसॉर्टमध्ये, जे मॅरिओट ग्रुपचं आहे. इकडच्या झिलियन रेस्टॉरंटमध्ये हा कम्प्लीट ब्रेकफास्ट स्प्रेड होता. सुरुवातीच्या ब्रेड बटरच्या बाजूला होत्या स्टीम व्हेजीज. त्याच्यानंतर हा शेवई उपमा. त्याच्या बाजूला होता कोकोनट शिरा, म्हणजे रवा नारळाचा शिरा. पालक पुऱ्या, बटाटा आणि मटाराची रस्सा भाजी, मेदू वडे, इडली, सांबार, गन पावडर आणि 2 प्रकारच्या चटण्या. नॉन व्हेजिटेरियनसाठी सॉसेजेस आणि बॉइल्ड एग्स. या समोरच्या काउंटरवर होते मिल्कशेक्स आणि फ्रेश ज्युसेस. त्याच्या बाजूला होता कंबुचा. त्याच्या बाजूला ठेवल्या होत्या हे कॉर्नफ्लेक्स. 3 टाईपचे कॉर्नफ्लेक्स होते: चोकोफ्लेक्स, कॉर्नफ्लेक्स आणि म्युस्लीस. त्याच्या बाजूला स्प्राउट्स आणि हे बेकरी आयटम्स, ज्याच्यात केक्स, मफिन्स आणि टी केक्स होते. कट फ्रूट्स आणि हा चहा आणि कॉफीचा काउंटर, चाय दरबार. या ब्रेकफास्ट स्प्रेडमधले सगळेच आयटम अतिशय उत्तम होते. एवढ्या साऱ्या व्हरायटी ट्राय केल्यानंतर हा भरगच्च ब्रंच करूनच आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात केली. प्रथम आम्ही निघालो दापोली जवळच्या बुरोंडी गावी, जिथे आहे परशुराम भूमी. मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत दापोली येथील परशुराम भूमी येथे. हे आहे दापोलीजवळ बुरोंडी म्हणून एक गावाचं नाव आहे तिथे. इथे तुम्ही बघू शकता परशुरामाची भव्य मूर्ती आहे, जी पृथ्वीवरती आहे. तर आपण आता तिथे जाऊया, चला. पौराणिक कथेप्रमाणे भगवान परशुरामांनी पृथ्वीवरती 21 वेळा विजय मिळवला होता. हीच या जागेची मूळ संकल्पना. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 40 फूट व्यासाचा हा अजस्त्र पृथ्वीचा गोल. आणि या गोलावर उभे आहेत कोकणचे निर्माते मानले जाणारे भगवान परशुराम. आणि ही आहे 40 फूट व्यासाच्या पृथ्वीच्या आतमधली बाजू, जे आहे ध्यान केंद्र. आणि ही होती भगवान परशुरामांची 4 फुटी सुरेख मूर्ती, ज्याची आज पूजा करण्यात आली होती, कारण आज भगवान परशुरामांची जयंती होती. भगवान परशुरामांची मूर्ती सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला जर का भगवान परशुरामांची मूर्ती ऑर्डर करायची असेल तर इथे दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आज आहे अक्षय्य तृतीया, भगवान परशुरामांची जयंती, आणि त्याच दिवशी आम्हाला परशुराम भूमीला यायचा योग मिळाला. त्याबद्दल फार प्रसन्न वाटते, फार आनंदी आहे. आम्ही इकडे 2 वर्षांपूर्वी आलो होतो. आज आम्ही 2 वर्षानंतर आलो आहे आणि योगही चांगला जुळून आला आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशीच आम्हाला आमचं येणं झालं. कदाचित परशुरामांनीच हे घडवून आणलं असेल. परशुराम भूमी इथून थेट आम्ही निघालो 20 किलोमीटर अंतरावरती असलेल्या स्वयंभू चंडिका माता मंदिराच्या दिशेने.
या कमानीपासून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावरती होतं चंडिका मातेचं मंदिर. मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत दाभोळ येथील स्वयंभू चंडिका माता मंदिरामध्ये. हे फार जागृत मंदिराचं पीठ आहे. चला आपण दर्शनाला जाऊया. मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. जर का करता आलं तर नक्की करू. इथून देवीसाठी ओटीचे सामान घेऊन आम्ही आता मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत. या मंदिरात सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर एका विशाल नैसर्गिक गुहेमध्ये आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की या गुहेत कोणत्याही प्रकारची कृत्रिम प्रकाश योजना करण्यास मनाई आहे. केवळ समईचा मंद प्रकाश आणि त्या प्रकाशात आपण आपल्या देवीचे दर्शन घ्यावे लागते. हा अनुभव आपल्याला प्राचीन काळात घेऊन जातो. हा होता मंदिराच्या सभोवतालचा परिसर. तुम्ही बघू शकता ही आमराई आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की किती आंबे लागलेले आहेत. सध्या यंदा आंबे कमी आहेत, त्यामुळे आंब्याचा रेट फार जास्त आहे. हे नॅचरल ना हो, केमिकल वगैरे काय टाकणार ना? डायरेक्ट पेटी. हे 3 डझनचे आहेत का? हां, 3 डझन. हा 3 डझनची पेटी आहे. आम्ही चंडिका माता मंदिराच्या इथून घेतलेले आहेत. यांच्या स्वतःच्या बागेतले पिकवलेले नैसर्गिकरित्या आडीत ठेवलेले केमिकल विरहित आंबे आहेत. दाभोळवरून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावरती असलेल्या आणि सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेल्या लाडगर बीचकडे आम्ही निघालो. लाडगर बीचच्या कमानीतून आम्ही आतमध्ये शिरल्यानंतर असं वाटलं लगेचच बीच लागेल, परंतु हे अंतर 3 ते 4 किलोमीटरचं होतं. रस्ता अतिशय सुमार, जेमतेम एक गाडीत जाऊ शकेल एवढाच. काही ठिकाणी तर रस्तेच अस्तित्वात नव्हते. बीचवर पोचतो तर काय, तिथे पार्किंगची सुविधाच नाही, टॉयलेटचीही सुविधा नाही. गाडी फिरवून मागे आणायची तर तीही पंचायतच. आपण कोकणाला केरला, गोवा किंवा बालीची उपमा देतात, परंतु आपण फार लांब आहोत. या जर का पायाभूत सुविधा आपण सुधारल्या नाहीत तर पर्यटन येणार तरी कसं? तर मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत लाडगर बीच इथे. हा तुम्ही मागे बघू शकताय समुद्र. आम्ही आता परफेक्ट टायमिंगला पोचलेलो आहोत. आता तुम्ही सूर्य बघू शकताय, आम्हाला सनसेट मिळू शकतो इथे. इथे जर का येणार असाल तर रस्ता फार चिंचोळा आहे आणि इथे पार्किंगची सुविधा अजिबात नाही आहे. रस्त्याच्या बाजूला किंवा कडेला कुठल्या रिसॉर्टच्या जागी वगैरे तुम्हाला गाडीची पार्किंग करावी लागते. तर याची काळजी घ्या येत असताना. आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी समुद्रकिनारा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शेवटची शर्यत चालू होती. लाडघर बीचचं दुसरं रूप म्हणजे इथली शांतता. जर तुम्ही इथे सूर्यास्ताच्या वेळी आला असाल तर तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल. हा अनुभव एखाद्या मेडिटेशनसारखा असतो. धावपळीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक, इथल्या किनाऱ्यावर बसून फक्त समुद्राकडे पाहणं, हाही एक सुखावणारा अनुभव आहे. संध्याकाळी चहाची तलफ आली म्हणून हॉटेलमध्ये येऊन आम्ही चहा ऑर्डर केला. कप चहा आणि त्याच्याबरोबर आल्या काही कुकीज. अमृततुल्य. मित्रांनो, आत्ताच आपण लाडघर बीचवरून आपल्या रिसॉर्टवरती आलेलो आहोत. आता अंधार झालेला आहे आणि रिसॉर्ट फार मोठं आहे,
तर उद्या आम्ही सकाळी तुम्हाला रिसॉर्टचं टूर आणि रूम टूर हे दोन्ही आम्ही देतो. आता आमच्या डिनरला चाललेलो आहोत. हे मागेच तुम्ही बघू शकताय, हेच आहे यांचं रेस्टॉरंट. तर आता आपण तिथे जाऊ, डिनर करू आणि बाकीचं उद्या तुम्हाला भेटू. धन्यवाद.